अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, नवीन वर्षासोबत भरपूर लोकांनी नवनवीन संकल्प घेतले असतील किंवा नित्यसेवा सुरू केली असेल किंवा 108 पारायण असतील किंवा स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करण्याची इच्छा उत्पन्न झाली असेल किंवा तुम्ही करणार असाल सुरुवात, तर त्या सर्वांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. नवीन वर्षात हा व्हिडिओ बनवते कारण बघा, आज 2 तारीख आहे आणि तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर काही नियमांचं पालन देखील तितकंच व्हायला हवं. त्याच पद्धतीने ज्या चुका आहेत, ज्या चुका आपण करत असतो त्यामुळे आपण 108 जरी पारायण केली तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नाही किंवा आपल्याला त्याचा अनुभव प्रचिती येत नाही बघा. आणि नंतर तुम्ही मग स्वामींना दोष देता की इतकी सेवा करूनही महाराजांनी माझी भरपूर परीक्षा बघितली तरी देखील मला कोणत्या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडला नाही. तर स्वामीचरित्र सारामृताचं पठण करताना काही नियमांचं पालन करावं लागतं किंवा कोणकोणत्या चुका आपल्या हातातून घडतात आणि ज्या चुका घडल्यामुळे आपल्याला त्या पारायणाचं फळ किंवा त्याची प्रचिती अनुभव आपल्याला येत नसते. तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, स्वामीचरित्र सारामृत. स्वामीचरित्र सारामृत म्हणजे साक्षात महाराजांचा आत्मा आहे. त्याच्यात महाराजांच्या वेगवेगळ्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. तो ग्रंथ म्हणजे आपल्या एकदम मनाच्या जवळच्या कोपऱ्यामध्ये असणारा हा आपला ग्रंथ आहे, तो म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचा. बघा, आपण गुरुचरित्राचं पारायण करतो, नवनाथांचं पारायण करतो आणि काही शक्य नसेल तर आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत असतो. आपण नित्यसेवेमध्ये रोज 3-3 अध्याय पठण करतो क्रमशः. 11 माळी जप करतो, 11व्या तारक मंत्र करतो. पण जो व्यक्ती संकल्पयुक्त स्वामीचरित्र सारामृताची 21, 51 किंवा 108 पारायण करतो आणि ज्या घरामध्ये वर्षभरामध्ये 108 पारायण केली जातात त्या घरामध्ये कसलीच आणि कशाचीच कमी पडत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे बघा, स्वामीचरित्र सारामृताचे पठण करायचं म्हटलं की आपल्याला नियमांचं देखील तितकंच महत्त्व आहे. किंवा आपलं करायचं म्हणून करायचं नाही आहे किंवा फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे, बसायचं म्हणून महाराजांसमोर बसायचं नाही आहे. महाराजांपर्यंत पोचायचं म्हटलं तर आपल्याला लाखो करोड पायऱ्या चढाव्या लागतील. आत्ता सध्या आपण पहिल्या पायरीवरती आहोत आणि यशाचे शिखरे जर आपल्याला गाठायचे असतील तर प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे, तुम्हाला देखील माहिती आहे. आपण आत्ता सध्या पहिल्याच पायरीवर आहोत असं समजायचं आणि ती पायऱ्या आपण कशा पद्धतीने चढू याचा विचार करायचा. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतील तोपर्यंत तुम्ही पुढची पायरी चढू शकणार नाही किंवा जोपर्यंत तुमच्यावरून ह्या छोट्या छोट्या चुका होतील तोपर्यंत तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीपर्यंत जाऊ शकणार नाही. किंवा 10 पायऱ्या चढलात आणि तुमच्याकडून इतक्या चुका होतात, चुकून ही चुका जरी झाल्या तर तुम्ही त्या पायऱ्या खाली उतरत येत असता. त्यामुळे लाखो करोड पायऱ्या चढून महाराजांपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर या चुका आपल्याला टाळल्याच गेल्या पाहिजेत. स्वामीचरित्र सारामृत. स्वामीचरित्र सारामृत जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर आपल्या जवळपासच्या दिंडोरीपर्यंत केंद्रातून ही स्वामीचरित्र सारामृताची पोथी आपल्याला घ्यायचं आहे, ग्रंथ आणायचा आहे आणि संकल्पयुक्त आपल्याला ही सेवा करायची आहे. न संकल्प घेता आपण नित्य सेवा करतो, पण ज्यावेळेस आपण 11, 21, 51, 108 पारायण करायचे असतात आपल्याला संकल्पयुक्त, जर कधीतरी आपल्याला काहीतरी हवं असते, एखादी अशी गोष्ट असते ती काही केल्याने आपल्याला मिळत नसते, त्या अशा वेळेस आपण पारायणाचा मार्ग निवडतो. आणि पारायण काळामध्ये जर स्वामीचरित्र सारामृताचा पारायण करायचं असेल तर संकल्प घ्यायचा आहे. संकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या दिवशी पारायण सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळपासच्या मठात केंद्रात जायचं आहे. महाराजांना एक नारळ, खडीसाखर, फूल अर्पण करायचं आहे. महाराजांना सांगायचं आहे की या कारणासाठी किंवा या गोष्टीसाठी किंवा ही गोष्ट काही केल्याने सफल होत नाही आहे किंवा त्याच्यात यश प्राप्ती येत नाही आहे, यासाठी मी आपल्या घरामध्ये श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणार आहे. तर याच्यामध्ये यश प्राप्ती मिळावी आणि निर्विघ्नपणे हे पारायण महाराजांनी स्वतः माझ्याकडून करून घ्या अशी महाराजांना विनंती प्रार्थना करायची आणि तो नारळ ठेवायचा. आता भरपूर लोकांना वाटतं की मठामध्ये नारळ ठेवला म्हणजे आपल्याला तो संकल्प झाला, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे बघा. मठामध्ये नारळ ठेवणं ही महाराजांना एक प्रकारे प्रार्थना आहे, विनंती आहे की आपलं हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं. हा संकल्प नाही आहे. भरपूर लोक याला संकल्प म्हणतात पण हा संकल्प नाही आहे. तो नारळ तिथे ठेवल्यानंतर घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर महाराजांसमोर बसायचं आहे आणि महाराजांसमोर बसून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे.
पूजा मांडणी करावी का? बघा 108 पारायण करणार असाल तर पूजा मांडणी करण्याची काही गरज. तुमच्या देवघरासमोर बरोबर बसायचं आहे, पाटावरती पोथी ठेवायची आहे. पूजा मांडणी करायची असेल तर तुम्हाला ते रोजच्या रोज महाराजांना आंघोळ वगैरे घालायचीच आहे. त्यामुळे पूजा मांडणी नाही केली तरी देखील चालणार आहे, काहीसुद्धा हरकत नाही आहे. तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प कसा घ्यायचा प्रत्येकाला माहिती आहे. तुमच्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता ह्या अखंड असाव्यात, खंडित नसाव्या. म्हणजे तुकडा वगैरे तांदूळ येतो बघा, अशा नसाव्यात, अख्खा तांदूळ असावा. त्याच पद्धतीने त्याच्यावरती हळदी कुंकुम, तांदूळ थोडेसे ओले होतील असं एक अर्धा चमचा पाणी टाकायचं हातावरती. हळदी कुंकू, एक फूल घ्यायचं. तुमचं नाव सगळ्यात अगोदर बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. तुम्ही कशासाठी, कोणतं कारणासाठी तुम्ही हे संकल्पयुक्त स्वामीच्या सारामृताची सेवा करणार आहात ते बोलायचं. किती दिवसाची करणार आहात ते बोलायचं. आणि नंतर पळीने पाणी हातावरती सोडायचं आहे तांबणामध्ये खाली. अशा पद्धतीने संकल्प आपल्याला घ्यायचा असतो पहिल्या दिवशी. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी घ्यायचा असतो. जे कधी कधी असं होतं की नवीन सेवेकरी असतात, त्यांना माहिती नसतं, रोज तेच कंटिन्यू ते करत असतात. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी केला जातो. त्याच पद्धतीने स्वामीस्तवन, कोणतीही सेवा करताना स्वामीस्तवन बोलायचं असतं. स्वामीस्तवन देखील तुम्ही पहिल्या दिवशी बोला, नंतर नाही बोललात तरी देखील चालेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही रोज बोलू शकता, पण पहिल्या दिवशी आवर्जून कोणत्याही सेवेला सुरुवात करताना स्वामीस्तवनाने सुरुवात करायची आहे. महाराजांच्या स्तुतीपासून आपल्याला सुरुवात करायची आहे. आता वेळ येते स्वामीचरित्र सारामृताच्या पारायणाची. ज्यावेळेस पारायण सुरू असतं, आता अर्थात घरामध्ये लहान मुलं असेल किंवा वृद्ध असतील, त्यांच्याकडे बघा, वृद्ध म्हणजे एक प्रकारे लहान बालकच आहे. त्यांच्याकडे सतत आपल्याला लहान बाळाकडे आपण ज्या प्रकारे लक्ष देतो किंवा लक्ष द्यावं लागतं, त्याच पद्धतीने त्यांच्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर अशा वेळेस एक कंटिन्यू आपल्याला बसायला होत नसेल तर तुम्ही सकाळी अर्धे आणि संध्याकाळी अर्धे वाजले तरी देखील चालतील. पण बघा, जर तुमच्या घरात कोणताच प्रॉब्लेम नाही आहे तर एका बैठकीत वाचा. भरपूर नवीन सेवेकरी असं म्हणतील की ताई आम्हाला पहिल्या दिवशी 2 तास गेले. बघा, पहिल्या दिवशी तुम्हाला 2 तास जातील, पण हे स्वामीचरित्र सारामृत अतिशय सोप्या भाषेमध्ये दिंडोरी प्रेरित केंद्राच्या या पोथीमध्ये दिलेलं आहे, या ग्रंथामध्ये आहे. दुसरं तुम्ही पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये उच्चार स्पष्ट व्हायला किंवा समजायला उमजायला देखील आपल्याला थोडंसं अवघड जातं. पण याच्यामध्ये अशा भाषेत आहे जे तुम्हाला समजेल, उमजेल आणि सगळं तुमच्या लक्षात देखील राहील. तर अशा पद्धतीने स्वामीचरित्र सारामृताची पोथीचं पठण करायचं आहे. एका बैठकीत पारायण करण्याचा प्रयत्न करा. 21 अध्याय आहेत. 21 अध्याय पूर्ण व्हायला बघा, मला कमीत कमी पाऊण तास लागतो. तुम्ही नवीन सेवेकरी आहात, तुम्हाला 1.25 तास लागेल किंवा तुम्हाला 1.5 तास लागेल जास्तीत जास्त. पहिल्या दिवशी 2 तास जातील, काही हरकत नाही. हळूहळू जसं तुमचं वाचनाचं स्पीड होईल, तुमच्या तोंडामध्ये ज्यावेळेस ते शब्द रुळायला लागतील जिभेवरती, त्यावेळेस तुम्हाला ते अजिबात अवघड वाटणार नाही. आणि तुमचं वाचन देखील, स्पीड देखील तितकं फास्ट होईल आणि तुम्हाला समजेल, उमजेल अशा भाषेमध्ये, तुम्हाला समजेल अशा पद्धतीनेच बोलायचं आहे. त्याच पद्धतीने स्वामीचरित्र सारामृताचे पारायण सुरू आहे. चुका समजून घ्या. आतापर्यंत मी तुम्हाला चुकाच सांगते, कशा पद्धतीने आपण चुका करतो, बरोबर. सारामृताचं पारायण सुरू आहे आणि तुमचं व्यवस्थित लक्ष आहे या पोथीवरती. पोथी तुम्ही ओपन केलेली आहे, बरोबर. पोथी व्यवस्थित तुम्ही ओपन केलेली आहे. तुमचा पहिला अध्याय सुरू आहे, बरोबर. पहिला अध्याय बघा, अध्याय देखील खूप छोटे छोटे आहेत. हा पहिला अध्याय आहे, इथून चालू होतो आणि इथे संपतो. इथून दुसरा चालू होतो आणि इथे संपतो. इथून तिसरा चालू होतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे अध्याय आहेत. पहिला अध्याय आहे तुमचा, बरोबर. आता तुम्ही सुरुवात केली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः, ब्रह्मानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती द्वदांति शैवगण दृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एक नित्य विमल सर्व सर्वसाक्षादिभूतं भावावीत त्रिगुणरित सद्गुरुतं मामी. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनम कंठाटोपी च माला दंडकमणुदर कट्यार रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम पाहि माम पाहि माम. स्वामी महाराजांना आवाज द्यायचा, नंतर तुम्ही तुमच्या सुरामध्ये हळूहळू चालू करायचा आहे. आता इथे काय होतं माहिती आहे का, तुम्ही वाचन करता, पण वाचन करताना 1, 2, 3 अध्याय होईपर्यंत तुमचं मन या ग्रंथामध्ये, पोथीमध्ये चांगलं असतं, बरोबर. आणि नंतर काय होतं, 2-3 अध्याय होईपर्यंत तुमचं लक्ष चांगलं असतं आणि नंतर काय होतं, आपल्याला एखादा विचार येतो मनामध्ये, काही येवं. मग तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असो किंवा आता यात्रांचा उत्सव सुरू होतोय, माहिती आहे का तुम्हाला, यात्रा असेल, गावाकडची जत्रा असेल, तिकडे जायचं प्लॅनिंग असेल,
किंवा घरामध्ये कोणता तरी सण साजरा करणार असाल किंवा सेलिब्रेशन असेल घरामध्ये तुमचं काहीतरी, अचानक आपल्याला मनामध्ये विचार यायचे म्हटलं किंवा आपल्या पारायणामध्ये अडचणी यायच्या म्हटल्या तर कशाही येतात, त्या कोणत्याही कारणाने येतात. मग मनामध्ये तुमचा तो विचार येणार. समजा आता लग्नाचा विचार आला की या तारखेला लग्न आहे, मग मी साडी कोणती नेसू, मग मी गावाला जाताना हे काय काय घेऊन जाऊ, अशा पद्धतीचे वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये येऊ लागतात. आणि आपण वाचत असतो, आपलं लक्ष त्या ओळीवरती असतं, पण आपलं मन लग्नाच्या तयारीमध्ये असतं किंवा यात्रेच्या तयारीमध्ये असतं. जाताना काय काय घेऊन जायचं, कशा पद्धतीने करायचं, किंवा एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये राग द्वेष असतो आणि त्या व्यक्तीने आपल्याला त्रास दिलेला असतो, मान्य आहे. पण त्या व्यक्तीला मी धडा कसा शिकवेन, त्या व्यक्तीला मी धडा कशा शिकवेन, किंवा ती व्यक्ती कशी नतमस्तक माझ्या पायाशी होईल, मग मी काय करू शकते, मी किंवा काय करू शकतो, यासाठी आपलं प्लॅनिंग सुरू असतं. आणि पूर्ण प्लॅनिंग करून त्याला धडा शिकवून पूर्ण परत आपण त्या जागेवरती येत असतो. म्हणजे एक प्रकारे संपूर्ण स्टोरी, संपूर्ण पिक्चरचा ट्रेलर आपण बनवत असतो की असं झालं की असं होईल, तसं झालं की तसं होईल. म्हणजे हे आपलं मन आहे. मन आपलं एका जाग्याला थांबत नाही. मन हे चंचल आहे. ज्या प्रकारे लक्ष्मी चंचल आहे त्याच पद्धतीने आपलं मन देखील भरपूर चंचल आहे, एका जाग्यावर स्थिर राहत नाही. त्यामुळे पारायण करताना किंवा महाराजांची कोणतीही सेवा करताना ही सगळ्यात मोठी घोड चूक आहे की आपलं मन आपल्या ताब्यात नसतं, मन आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. आपलं लक्ष, आपलं शरीर इथे असतं, आपली वाणी इथे असते, पण आपलं मन दुसरीकडे भरकटायला गेलेलं असतं. आणि ते भरकटलेलं मन दुसरीकडे असतं, आपलं मन इथे नसतं. त्यामुळे आपण जे काही पठण केलं ते आपल्याला समजणार देखील नाही, उमजणार देखील नाही. कधी कधी असं होतं, मग आत्ता मी 12व्या अध्यायावर होते, संपूर्ण स्टोरी संपेपर्यंत मी 16व्या अध्यायापर्यंत गेले, मग लक्षात राहत नाही की माझं काय चुकलं की काय, माझं मध्ये काही राहिलं की काय, असं आपल्याला वाटतं की नाही सांगा, होतं की नाही. अगोदर माझ्यासोबतही असंच व्हायचं. कधी कधी असं व्हायचं की मी विसरले की काय अध्याय वाचायला, परत मागे पान करायचं, हे तर मी वाचलेलं आहे, असं व्हायचं. म्हणजे अशा वेळेस काय होतं, आपलं मन तिथे जागेवर नुसतं स्थिर नसतं आणि त्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव येत नाही. तर ही सगळ्यात मोठी महिलांना चूक आहे. तर ही चूक आपल्याला टाळायची आहे. आणि या चुका ज्यावेळेस तुम्ही करायच्या बंद कराल त्यावेळेस साक्षात तुमचं पारायण कंप्लीट होण्या अगोदर तुम्हाला तुमची जी गोष्ट अशक्य होती त्या गोष्टी देखील तुमच्या हातामध्ये येऊ लागतात. लक्षात घ्या. असं म्हणतात, देव कोपला तर आपल्याला गुरु तारतात, पण ज्यावेळेस गुरु कोपतात त्यावेळेस देव देखील त्याच्यामध्ये लुडबुड करत नाहीत. एवढं लक्षात घ्या. देव देखील काही करू शकत नाहीत. त्यामुळे आपल्या गुरूंना प्रसन्न करायचं असेल, आपलं गुरुबळ मजबूत करायचं असेल, आपला कर्म प्रारब्ध सुधारायचं असेल आणि आपल्याला अशक्य अशा गोष्टी शक्य करून घ्यायच्या असतील, तेही महाराजांच्या सेवेतून, महाराजांच्या चरणाशी लीन होऊन, महाराजांच्या भक्तीत तल्लीन होऊन, त्याच पद्धतीने महाराजांच्या प्रत्येक सेवेवरती आणि महाराजांवरती संपूर्ण विश्वास झोकून देऊन तोपर्यंत कोणतीच गोष्ट शक्य होणार नाही. तुम्हाला समजलं असेल कोणत्या चुका आहेत, ज्या घोड चुका आपण करतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नाही. तर या चुका टाळा. अशक्य अशा गोष्टीही अशा सहज शक्य होऊ लागते. नक्कीच या चुका टाळण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या घरात स्वामीच्या सारामृताचे पारायण करायला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या अजून काही शंका असतील या सेवेविषयी तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनल प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. श्री स्वामी समर्थ.